इंडियाच्या या परिषदेस निमंत्रित करणारे सुकुमार कांबळे सर, माजी आमदार राजीव आवळे, अजिंक्य चांदणे, हाफिज मोहम्मद अली मुल्ला, रेव्हरंड मनोज काटे, श्रीनिवास चोपडेजी, संजय बजाज, शेवंतताई वाघमारे, प्राध्यापक राम कांबळे, अब्राम आवळे, प्रशांत आवळे, कबीर चव्हाण, दादासाहेब कस्तुरे, दयानंद चव्हाण, गॅब्रियल तिवडे, बाळासाहेब पाटील, विवेक कोकरे, मनसूर खतीब, आयुब बारगीर, उमर गवंडी, अविनाश वाघमारे, अमित कांबळे, सतीश लोंढे, नंदकुमार नांगळे, सर्वच व्यासपीठावरील आणि या परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसमोर मुंबईला येऊन आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये श्रीनिवास चोपडे होते, एक मोठं शक्ती प्रदर्शन करून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा आहे की शहाण्याला इशारा काफी असतो, त्यांचे वरिष्ठही त्यांना समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे। पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या मराठी मुलकातल्या 18 पगड जाती जमातींना, धर्माच्या लोकांना एकत्रित केलं आणि स्वराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न केला। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बहुजनांच्या कल्याणासाठी झटणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज ज्यांनी समता कशी आणली पाहिजे समाजात याचा स्वतः आदर्श घालून दिला, तिथपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत या भारतात समता निर्माण करण्यासाठी सर्वांनी आग्रह धरला आणि म्हणून त्या सर्वांना आदरस्थानी ठेवून तुम्ही आज ही ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद घेतली, त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये आपला भारत देश हा वेगळा समजला जातो। आपलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते आपलं वैविध्य आहे। वेगळ्या जाती, जमाती, धर्म या सगळ्यांच्या बरोबर आमच्या प्रत्येक राज्यातल्या संस्कृत्याही कमी अधिक प्रमाणात फरकाने देशभरातल्या प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या आहेत। त्यामुळं प्रचंड वैविध्य असणारा हा देश आपण आपल्याकडं पिठलं भाकरी खातो, शेजारच्या खालच्या राज्यामध्ये इडली सांबार खातात, आपण पूर्वी धोतर घालायचो, शेजारच्या राज्यामध्ये लुंगी घालायचे। एवढं वैविध्य थोड्या थोड्या अंतरावर आहे आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलेलं आहे की कोस कोस पर बदले पानी, कोस कोस पर बदले पानी, कोस कोस पर बदले बानी। कोसा कोसावर इथली भाषा बदलते, थोडा तरी फरक कोसा कोसावर वेगळ्या पहिल्या भाषेत आणि दुसऱ्या भाषेत असतो। हेल वेगळा असेल, शब्द वेगळे असतील,
एवढ्या विविध वैविध्याने नटलेला भारत हा एकसंघ ठेवण्याची जबाबदारी ही या देशातल्या सगळ्या समाज सुधारकांनी धुरीणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर घातली आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यात ह्या देशातला उच्च नीच जाती धर्मातला भेद एका सपाट्यात एका रकाट्यात आणि एका रट्ट्यात ज्यांनी दूर केला त्या संविधानाची पूजा करून आपण हे सुरू केलेलं आहे तुमची परिषद. सगळे का त्याला मानतात? या देशातल्या कुणी शेजारी राहू पण तो समान आहे याचा आत्मविश्वास त्या संविधानाने या देशातल्या लहान लहान जाती धर्मात पसरलेल्या सामान्य माणसाला दिला. पूर्वी होतं राजे राजवाड्यांचं राज्य, त्यावेळी कशी उच्च नीचता चालत होती ते आमच्या अजिंक्य चांदणेंनी मगाशी सांगितलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाची पूजा का भारत करतो तर एका कलमाने सगळ्यांना एका लेवलला आणून त्यांनी बसवली. ही संविधानाची सगळ्यात मोठी देणगी पृथ्वीवरच्या कोणत्याही देशात नाही, ती भारतात देण्यात आली. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि म्हणून जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया ह्या पुस्तकात म्हणतात की भारतातील विविधता ही विखुरणारी नाही, भारतातली विविधता ही विखुरणारी नाही तर जोडणारी आहे आणि हीच खरी भारताची शक्ती आहे. हे जवाहरलाल नेहरू तेव्हापासून म्हणत आले. या विविधतेचा शक्ती म्हणून वापर करण्याची कल्पकता ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि तेव्हाच्या सगळ्या कल्पक समाज सुधारकांनी, स्वातंत्र्यवीरांनी आणि सगळ्यांनी मान्य केली. आणि म्हणून ही विविधता जी आहे ती वेगवेगळ्या धर्माची असली तरी ती एकत्रित करण्याचं काम हे या संविधानानं केलेलं आहे. आज खरं म्हणजे 1947 साली देश स्वतंत्र झाला. शेजारचं पाकिस्तानचं काय झालं, पलीकडं अफगाणिस्तानचं काय झालं, अगदी बांगलादेशला आपण स्वतंत्र केल्यानंतरही बांगलादेशची अवस्था काय झाली. धार्मिक कट्टरता ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी त्या देशाची प्रगती होत नाही. हे मी नाही, जगातल्या सगळ्या प्रगतिशील असणाऱ्या अर्थसत्तांनी देशांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंपासून या देशामध्ये काय स्वीकारलं तर सर्व धर्मभाव स्वीकारण्याचं काम तेव्हापासून झालं. हे संविधान सर्व धर्मभाव सांगतं, कारण जगाच्या पाठीवर जे धार्मिक एकांधता, धार्मिक एकाधिकारशाही निर्माण झाली त्या देशांची मित्रांनो प्रगती झाली नाही, त्या देशांची अधोगती झाली. आणि भारत ज्या देशामध्ये टाचणी तयार होत नव्हती त्यामध्ये चांद्रयान तयार करून वर पाठवण्याची व्यवस्था करणारा हा भारत, हा वैविध्य एकसंघपणाने टिकवलं म्हणून झाला. डॉक्टर मनमोहन सिंग कोण होते? शीख होते. शीख हे देशात फार कमी संख्येने. त्या काळात डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. या देशामध्ये त्याच काळामध्ये अल्पसंख्याक समाजाची लोक देशाच्या 2 प्रमुख ठिकाणी होती. देश चांगला चाललेला होता. कधी ऐकले का त्यावेळी हिंदू खतरे में म्हणून? ह्या मागच्या 10-12 वर्षातच हिंदू खतरेमध्ये का आला? ह्यांच्या हातात सत्ता असताना जर हिंदू खतऱ्यात असेल तर पुन्हा आम्हाला सत्ता द्या, हिंदूंना संरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करतो. मी हे सत्तेसाठी नाही बोलत. अरे लेकांनो, तुमचीच खाल्ली आणि वर सत्ता आणि तुम्ही म्हणता हिंदू खतरे में. अरे काय चाललंय काय? हिंदू बळकट आहे, समर्थ आहे, पण माझा हिंदू हा सर्वांना समान घेऊन
इतर धर्माचं अस्तित्व मान्य करणारा आहे आणि तो हिंदू भारतात आहे, म्हणून हा देश आजपर्यंत चालत आलेला आहे. बहुसंख्य समाज हिंदूंचा आहे, पण या भारतातल्या हिंदूंनी हे मान्य केलेलं आहे की आम्हाला ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, पारशी असतील, शीख, ईसाई, कोणताही समाज असेल, आम्हाला मान्य आहे, आम्ही एकत्रित चालण्याचं काम करू. या देशावर ज्याची निष्ठा आहे, ज्याला या देशाबद्दल प्रेम आहे, हा जो या देशाला मान्य करतो, देशाच्या अस्तित्वावर प्रेम करतो, देशप्रेम करतो, तो कोणीही भारतीय, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो, तो आम्हाला मान्य आहे. ही भूमिका देशातल्या बहुसंख्य हिंदूंनी घेतलेली आहे, हे कुणीही विसरता कामा नये. त्याचं भान ठेवून राजकारण प्रत्येकाने केलं पाहिजे. एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा द्वेष निर्माण करायचा आणि त्यामुळे आपण आपल्या समाजाची किंवा आपण ज्या समाजात आहोत त्याची फार मतं मिळतात, हा एक गैरसमज पसरतोय. आणि याच्याशिवाय अरे विकासावर बोला, काय प्रगती करायची ह्याची चर्चा करा. त्या प्रगतीमध्ये 100 माणसं जर हिंदूंची असतील तर 10-20 माणसं लोकसंख्याच त्यांची कमी आहे, ती येतील अल्पसंख्याक कोणी असतील ती. या देशात जैन समाज आहे, या देशामध्ये वेगळे समाज आहेत आणि आपल्याला त्यांना बरोबरच घेऊन चालत जावं लागेल. ही भूमिका आपल्या सगळ्यांना गांभीर्यानं घ्यावी लागेल. ही काही कुणावर राजकीय कोटी करण्यासाठी भूमिका नाही आमची. आम्ही भूमिका जगत आलेलो आहोत. आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करू शकत नाही. त्या धर्माने आमच्यावर अतिक्रमण केलं तर नक्की त्याचं प्रत्युत्तर आम्ही देऊ शकतो, पण त्यांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी जे काही विधिवत त्या संविधानात दिलेलं आहे त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्याची तजवीज केलेली आहे. आपण कायद्याने वागू ना. कायदा हातात घेऊन कुणाला तरी मारल्यानंतर आपल्याला फार मोठं स्फुरण चढत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आज खरं म्हणजे आपण या देशामध्ये अलीकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. वाचाळवीरांची संख्या लय वाढली आहे, कारण मार्केटच नाही ना. वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार तर कोण बघ. आणि त्यामुळं आपण या जिल्ह्याची एक परंपरा आहे, सुसंस्कृतपणाची परंपरा आहे. हे मी सारखं का सांगतोय, आठवण करून देतोय. फार मोठमोठ्या माणसांनी या देशातनं, या जिल्ह्यातनं भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांना, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संग्राम केला. अरे हा ब्रिटिशांना न घाबरलेला जिल्हा आहे, यांचं काय घेऊन बसता. वसंतराव दादांनी ज्यावेळी सांगलीच्या तुरुंगातनं उडी मारली, गोळी मागणं झाडत असताना देखील आपल्याला स्वातंत्र्य लढ्यासाठी लढाई करायची म्हणून तिथून बाहेर पडले धाडसानं. तो हा सांगली जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये आणि मी ज्या भागात येतो त्याचं तर वैशिष्ट्य लय मोठं आहे. हा जिल्हा लढाऊ आहे. हा प्रेमानं जिंकता येतो. जिंकायचं असेल जिंका, प्रेमानं जिंका यार. असं का करताय. सामान्य माणसांवर, गोरगरिबांवर प्रेम करा, सर्व जाती धर्मांवर प्रेम करा. ही माणसं तुम्हा सगळ्यांना डोक्यावर घेतील, काय अडचण नाही. पण समाजामध्ये, जाती जातीमध्ये भेद करून फार समजूतदार आणि हुशार लोकांचा जिल्हा आहे. आणि तो जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली देखील घेतो. हे जरा समजून घ्या.
मी आपल्याला खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो. त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की समाजाची खरी उन्नती ही एकोपा, बंधुता आणि समानतेवर आधारलेली असते. मी मगाशी जे सांगितलं शेजारच्या देशांची परिस्थिती, एकोपा पाहिजे, बंधुता पाहिजे आणि समानता पाहिजे. आणि ही समानता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत होती ती आजपर्यंत या देशात निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेत अडकलेला हा देश होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केले सारखं सांगतात, त्यावेळी लय अंधश्रद्धा होती. काही वर्ण दिल्लीहून फतवा निघाला तरी धार्मिक, सामाजिक वेगळ्या जातीमध्ये एवढ्या चालीरीती वेगळ्या होत्या की त्या चालीरीतींनीच न्यायनिवाडा होऊन समाजातले निर्णय व्हायचे. असा हा देशातला वेगळ्या कानाकोपऱ्यात पसरलेला समाज होता. आदिवासी प्रचंड मोठ्या संख्येनं जो आदिवासी क्षेत्रातला सामान्य माणूस आहे त्याच्या श्रद्धा, त्याच्या परंपरा या वेगळ्याच आहेत. ह्या सगळ्यातनं पंडित जवाहरलाल नेहरूंनी हळूहळू मार्ग काढला. म्हणून आपण एका व्यासपीठावर सगळे बसतोय. कुणी इथं मोठा नाही, कुणी इथं लहान नाही. इथंही आपण एकाच भावनेनं आलेलो आहोत की हे जे चाललंय ते थांबावं. आम्ही भारतासाठी आमच्या वतीनं जे काही आमचं आयुष्य आहे ते आतापर्यंत पूर्ण ताकदीनं लावलेलं आहे, पुढेही लावणार आहोत. पण यात वेगळी भूमिका कुणी घेऊ नये, ही भूमिका सामान्य माणसांच्या बद्दल आहे. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वेगवेगळे स्टंट केले जातात. विकासाचा मुद्दा बाजूला आहे. आता ते $1 खरेदी करायला आता आज सकाळी 88 रुपये आणि 15 पैसे लागायला लागले. ते मनमोहन सिंग होते त्यावेळी काहीतरी 60 रुपयाच्या दरम्यान होता, तर त्यांच्यावर टीका झाली. आता 90च्या जवळ $1 पोचायला लागला. आपला आमची प्रगती आहे का अधोगती आहे याचा अर्थतज्ञ विचार करतीलच. आम्ही या देशामध्ये कधीही पाकिस्तान बरोबर युद्ध करताना शेजारच्या कुठल्याही देशानं मध्यस्थी केली नव्हती. तो ट्रम्प 40 वेळा सांगतोय वाघमारे की मी युद्ध रोखलं. काल परवा तो व्हिडिओ आलाय बाहेर, तो म्हटला की मी फोन केला त्यांना आणि त्यांना सांगितलं 24 तासात थांबवा, हे चालणार नाही. 24 तास राहिले, 5 तासातच थांबलं म्हटलं. त्यालाही वाटलं होतं बाबा 24 तासात थांबतंय की नाही. 5 तासात आपण युद्ध थांबवलं. आपले लढाऊ जवान लढत होते आणि आपण या ठिकाणी बाकीच्या वेगळ्या कारणाने आपलं युद्ध थांबवायचा विचार करतो, थांबवतो. आमची अपेक्षा होती, तुमच्यासारख्या तरुण अजिंक्य तरुणांची अपेक्षा होती की आपण जाऊन पाकिस्तानने तो ताब्यात घेतलेला काश्मीरचा प्रांत तो ताब्यात घेऊया. पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायची एवढी संधी मोठी दुसरी कधीच नव्हती. नाही झालं. परराष्ट्र मंत्री म्हणतात की आम्ही पाकिस्तानला कळवलेलं, आम्ही जरा उद्या करतोय. अरे सांगून त्यांना म्हटलं ते आतंकवादी त्या खोल्यांमध्ये आणि बंकरमध्ये बसले असतील का? पाकिस्तानला विरोध हे पूर्णपणाने या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात होतं. सगळा देश तुमच्या मागे होता. तुम्ही का नाही पाकिस्तानचा पूर्ण नायनाट करण्यासाठी पावलं उचलली? त्या ट्रम्पच्या नादाला लागला. त्या ट्रम्पने आदेश दिला म्हणून गप्प बसलो. परत त्यांनी टेरिफ पण नंतर वाढवलं, 50% झालं टेरिफ. ते तर नाही, आता कापसाची आयात पण कमी केली, आयातीवरचा कर काढला. कापूस कमी दराने यायला लागला. देशातल्या कापूस उत्पादकांचं मात्र, देशातल्या सोयाबीन उत्पादकांचं मात्र अनेक प्रश्न आहेत. ते जाऊ दे, तो विषय आजच्या सभेचा नाहीये.
पण मी या ठिकाणी यासाठी हे सांगतोय की ह्या देशाची प्रगती व्हावी, या देशात सगळ्यांनाच वाटतंय की या देशाची प्रगती व्हावी, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची आमची सगळ्यांची धारणा आहे. अलीकडे काय चाललंय, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. शिवाजी महाराजांचं मुस्लिम विरोधी होते असं सांगायचं काम अलीकडे चाललंय. त्यांचे शिवरायांचे अंगरक्षक ही मुस्लिम होते. हे विजापूरकर आदिलशाही निजामाकडं हिंदू सरदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे मुस्लिम सरदार होते. मुस्लिम लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि त्यामुळे माझं मत आहे की शिवाजी महाराजांचा लढा हा धार्मिक नव्हता, हा स्वराज्यासाठी होता. जे त्यावेळी मुघलांनी आणि आसपासच्या सत्तारूढांनी या महाराष्ट्रामध्ये लोकांना आनंदवित छळ करण्याचं, त्यांना प्रचंड त्रास देण्याचं जे काम चाललं होतं ते थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार त्यांनी उपसली आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं, जे रयतेचं राज्य म्हणून त्यांनी निर्माण केलं. त्यांनी कधी म्हटले नाही की हे माझं राज्य आहे. तुम्ही दृष्टिकोन बघा, त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. सर्व जाती धर्मातली लोक या त्यांच्या सैन्यात होती. त्यांनी त्यात मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, रामोशी असेल, मातंग समाज असेल, महार समाज असेल, आगरी असतील, वंजारा असतील, कोळी असतील, सगळ्या जाती मुस्लिमांसकट त्यांच्या सैन्यात होत्या. हे आपल्याला विसरता येणार नाही. पहिला स्वराज्याचा सरनोबत नूर खान बेग होता. घोडदळातील अत्यंत महत्वाच्या पदावर सिद्दी हलाल होता. पन्हाळा वेढ्यातून शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी नेताजी पालकरांच्या खांद्याला खांदा लावून हे लढले. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते, त्यातही मुस्लिम समाजाचे अनेक अंगरक्षक होते. सिद्दी इब्राहिम देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी एक होता. आणि शमा खान हे शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार होता. मदारी मेहतर फरास असणारा स्वराज्यनिष्ठ होता. हे काय नवीन नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अलीकडं काय आहे की त्या व्हॉट्सअप वाचतच नाही कोण. त्या व्हॉट्सअपवर आलं की तेच खरं समजतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लोकांच्या पुढे वारंवार सांगायला पाहिजे. तो यासाठी की लोकांना कळलं पाहिजे की सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर एक होते. कुठल्याही धर्माचा भेद छत्रपतींनी केला नाही. त्यांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान होता. इब्राहिम खान त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. त्यांच्या राज्यात स्वराज्यामध्ये 700 पठाणांची फौज होती. मोगल, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याशी त्यांचा संघर्ष स्वराज्यातल्या जनतेच्या न्यायासाठी होता आणि म्हणून तो संघर्ष धार्मिक नव्हता. हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अफजल खानाला मारलं, तो स्वराज्याचा शत्रू होता, स्वराज्यावर आला म्हणून त्याला आपण मारलं. त्याच्याबरोबर त्यांच्या महाराजांवर वार करणाऱ्या कुलकर्णीलाही मारलं. हो, अत्याचार करणाऱ्या बाबाजी गुजरला, रांझ्याच्या पाटलाला पण मारलं. त्यांनी कधी भेद केला नाही की नाही हा हिंदू आहे, ह्याला नाही करता येणार आपल्याला. ज्यांनी जे चुकलेलं आहे त्याला प्रायश्चित्त देणं हे रयतेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथा परंपरा घालून दिली. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज, अगदी जरांगे पाटीलही मुंबईत गेले, त्यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे.
तो समतेचा न्याय देणारा राजा म्हणून आहे. सगळेजण आज त्यांना पुजतात, ते ह्यासाठी पुजतात, जगभर त्यांना आज मानलं जातं. आणि म्हणून काही खोटा इतिहास सांगण्याचा काहींनी तर व्यवसाय सुरू केलेला आहे. छोटे छोटे ग्रुप घेतात आणि काहीतरी खोटं खोटं सांगत बसतात. जे पुस्तकात लिहिलं नाही, कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही, कुठल्याही याच्यात नाही आहे, इतिहासामध्ये ज्याचा कुठेही उल्लेख नाही, अशा गोष्टी सांगत बसतात तरुण पिढीला, आणि ती त्यांची डोकी फिरवण्याचं काम होतं. त्यामुळे खरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची गरज आपल्याकडे आहे. आता काय हे सगळं सत्तेच्या जीवावर चालू आहे. बरं, ही सत्ता कशी मिळवली ते राहुल गांधी सांगतात. सत्ता मिळवली वोट चोरीने मिळवली असं आता देशातली जवळपास 70% लोक, 80% लोक मान्य करायला लागले. त्यामुळं आपल्या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या लोकांना आपण किती पोसायचं, आपल्या मताची चोरी करण्याची भावना ज्यांची असेल त्यांना आपण काय करायचं याचा विचार आपण सगळ्यांनी करा. बरं, नुसते राहुल गांधीच म्हणत नाहीत मतदार यादीत घोटाळा, त्यांचे हे पण म्हणतात. गडकरींचे तर 3-3.5 लाख मतं गेली म्हणतात. तिकडं ते एक अनुराग ठाकूर म्हणून आहेत, त्यांनी 6 मतदारसंघात घोटाळा आहे म्हणून सांगितलं. कायद्याने आता निवडणूक आयोगावर FIR दाखल करता येत नाही असं हे सगळं होण्याच्या आधीच कायदा झालेला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात तुम्ही पोलिसात जाऊन FIR दाखल करू शकत नाही असा कायद्यात बदल सरकारने केलेला आहे. माहित होतं त्यांना हे लय घोटाळा करतोय आपण म्हणून. तो म्हटला असेल ना, नाही आम्हाला मेरे को जेल जाना पडेगा, तो सांगितलं असेल तेरे को जेल जाने की जरूरत नहीं, कायदा ही बदल देंगे. या देशामध्ये काय चाललंय याचा देशाच्या देशभक्त नागरिकांना माझी विनंती आहे, जरा विचार करा, अभ्यास करा. तुमच्या माझ्या मताचा अधिकार जो त्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यालाच सुरुंग लावण्याचं काम जर या देशात होत असेल तर आपण एकसंघपणाने, एकत्रितपणाने, ताकदीने उभा राहिलं पाहिजे. एवढीच माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आता ते हायकोर्टात जजच्या, एक हायकोर्टाचा जज होता, त्या घरी पैसे होते, आउट हाऊस मध्ये पैसे, अजिंक्य, ते जळले, आग लागली, सापडल्यावर जाळले असतील. कुठे FIR आहे, कुठे SIT आहे, कुठे चौकशी चालू आहे, काही नाही. या देशात कोणाला खड्ड्यात घालायचं आणि कोणाला खड्ड्यात जाणाऱ्याला वर उचलून वर आणून ठेवायचा, हे ठरवणाऱ्या शक्ती या देशात निर्माण होत आहेत. आता एक जाहिरात देऊया आपण वर्गणी काढून देशभर. देशाचे उपराष्ट्रपती गायब आहेत, कुठे गेले जरा हुडका. ते गायब गेला तो गेलाच बाबा, त्याचं नख दिसेना, नख. नख दिसेना. सुकुमार कांबळे आतापर्यंत 10 वेळा विचारले असेल, मला म्हणतात साहेब ते कुठे गेला असेल उपराष्ट्रपती. आता काय मी त्याला घेऊन गेलो का काय, मला का विचारताय. या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो, तुम्ही आम्ही तर किती झाडकी पत्ती. हे जे नखरे चाललेत ना ते त्या जीवावर चाललेत की आम्ही काही करू शकतो या देशात. हे काय घेऊन बसलेत. हे कोण काढला गॅब्रियल, कोण काढला अजिंक्य, कोण काढला सुकुमार, कोण कांबळा श्रीनिवास काढले, कोणाचं काही करू शकतो. हा आत्मविश्वास या देशातल्या काही लोकांच्या मनात सत्तारूढ लोकांनी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण ही परिषद
समाजात भीतीचं वातावरण राहू नये म्हणून घेतोय। समाजाला भीती दाखवणाऱ्या लोकांच्या पासून घाबरण्याची गरज नाही। या ठिकाणी बळजबरीनं कुणाची धर्म बदलण्याचं काम असेल तर त्याला आम्ही देखील विरोध करू। कोणाची इच्छा नसेल आणि त्याचा धर्म परिवर्तन होत असेल बळजबरीनं तर त्याला आम्ही देखील विरोध करू। पण त्यासाठी पोलिसांनी काम करावं आणि ते सिद्ध करावं ना। तुम्ही आम्ही कोण निर्णय घेणार की यांनी हेच केलं म्हणून? काहीतरी प्रूफ पाहिजे, काहीतरी एव्हिडन्स पाहिजे। आणि म्हणून ख्रिश्चन समाजावर अन्याय होत असेल, मुस्लिम समाजावर अन्याय होत असेल, कोणत्याही जातीवर अन्याय होत असेल तर त्यांच्या मागे ठामपणानं उभा राहणं हे लोकशाहीचं मूल्य जपणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे असं मी मानतो। आज तुम्ही सगळ्यांनी एकोपाट ठेवा, एकसंघ रहा। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही परिषद ही आपण कशासाठी घेतली तर समाजातल्या कुणी घाबरू नये। या देशात न्याय व्यवस्था आहे त्यावर आमचा अजूनही विश्वास आहे आणि त्यामुळं या न्याय व्यवस्थेला, संविधानाला आपले रक्षक समजून आपण निर्भीडपणानं समाजात वावरता आलं पाहिजे। आपण कोणाला तरी एका व्यक्तीच्या कृत्याला आणि वाक्याला घाबरून, कोणतंही चुकीचं घाबरून पाऊल टाकण्याची गरज नाही। आपणही संविधानात जे आहे त्याचप्रमाणे वागू आणि दुसऱ्यांकडूनही तीच अपेक्षा करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो। आज आपण तुम्ही सगळ्यांनी एक साने गुरुजींचं वाक्य आहे, कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे। प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे। शाळेत गेले असतील तर हे त्यांना शिकलं असेल ते, असं मला वाटतं। अपेक्षा करू परमेश्वराकडे, हीच प्रार्थना, देव त्यांना सुबुद्धी देव, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो। आपण सगळे इथं एकत्रित आलात। सुकुमार कांबळे सरांनी अतिशय आग्रहानं तुम्हा सगळ्यांना बोलवलं। तुम्ही स्वतः सगळे मोठ्या संख्येनं इथं आलात। आमचे अजिंक्य चांदणे बीडवरून आले, एक पट्टीचा वक्ता, आपल्या भूमिकेशी निष्ठ असणारा, खड्या आवाजात आपले विचार सुनावणारा आणि बेधडक असा हा कार्यकर्ता आहे। मी पहिल्यांदा त्यांचं भाषण ऐकलं तेव्हापासून माझं त्यांच्यावर प्रेम आहे। आज तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांचं अतिशय शांत, म्हणजे 100 मार्कापैकी 20 मार्काचंच भाषण झालेलं आहे। मैदानात त्यांची भाषणं ऐकली तर ती 80-90 पर्यंत जाते स्पीड। पण आपल्या सर्वांच्या समोर बीडहून ते इथं आले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। श्रीनिवासजी, आपलेही आभार मानतो। तुम्हाला एकच सांगतो की आम्ही कायम तुमच्या पाठीमागे आहोत, तुम्ही काही चिंता करू नका। आपल्या सर्व धर्मांना एकत्रित ठेवण्याचं काम या जिल्ह्यात आम्ही सगळे करू इच्छितो आणि त्यामुळं तुम्ही कधी मनातनं अशी शंका येऊन देऊ नका की ठीक आहे सगळे आले नसतील आज, पण आमची सगळ्यांची ही भावना आहे की आपण एकत्रित राहिलो तरच या सांगलीचा, सांगली जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास होईल आणि तीच भूमिका आपल्या सर्वांच्या मनात असू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो। प्रश्न राहिला
माझ्या मतदारसंघाचा. माझा प्रॉब्लेम काय आहे, मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत नाही. प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे ना, नाही तर काय मी लगेच दिला असता. पण मुद्दा काय आहे, मुद्दा आहे वोट चोरी झाली. जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा. आता एक महिनाभर चालेल. समाजामध्ये असेही काही लोक लागतात जे निंदा करणारे असावेत. आता अलीकडे मी तयार करायला लागलोय काही लोक. मी पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं, राजीव आवळेजी आमचे इचलकरंजीहून आले, आमचे जुने मित्र आहेत, ते अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय, ते इथं आले. मौला साहेब आले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता काय आहे, सुकुमार कांबळेंच्या आधी मी का बोललो, मला आरतीला जायचंय, अष्टयात देवदर्शनाला गणपतीला जायचंय, त्यामुळं तिथं 5:30ची मुदत होती. त्यामुळं मी तुम्हा सगळ्यांची, कांबळे सरांची नम्रपणाने परवानगी घेतो आणि पुढच्या मार्गाला जातो. धन्यवाद. चला.